नमस्कार, चॅम्पियन स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहेत आज वैभव झापडे. तर यांचं पिंपरी चिंचवड पोलीस मध्ये एसटी मधून प्रथम क्रमांकामध्ये निवड झालेली आहे. वैभव, तुमचं चॅम्पियन स्टॉक मध्ये स्वागत आहे. थँक्यू सर. तर वैभव, तुम्ही भरतीला सुरुवात केली, पोलीस भरती तुमची पिंपरी चिंचवड मध्ये निवड झाली, बरोबर? तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी कधी स्टार्ट केली होती? माझी तयारी सर म्हणाय 2021-22 पासून तयारी झाली. कोरोना नंतरची पहिली बॅच, बरोबर. पहिली भरती. तेव्हाच खरं म्हणजे भरती चालू केली ती. त्या भरतीला माझा पहिला फॉर्म होता रायगडला. बर. पण हाईट कमी असल्यामुळे रायगडला मला हाईटीतून रायगडला पुणे कारागृहाला दोन्ही कोण हाईटीला काढलं. बरोबर, हाईट मधून काढला. काढलं किती हाईट होती तुमची? तिथं 64.3 भरलेली. 64.3 भरली. 3 भरलेली. एका ठिकाणी 64.3, एका ठिकाणी 64.8. बरोबर. तर दोन्ही वर्ष मला बाहेर म्हणजे दोन्ही वेळा बाहेर काढलं. त्यावेळी आलो, रिटर्न डबल अभ्यास चालू केला. काढायची तर वर्दीच. बरोबर. ते मनात चिकाटीने ध्येय ठरवूनच आलेलो मी. बर. त्यामुळे या वर्षी मग तुमचा आता 2021 ची भरती दिली, बरोबर तुम्ही? मग तुम्ही दुसरी भरती परत कधी दिली? 2023 ची, मागच्या वर्षी. मागच्या वर्षीची दिली. मागच्या वर्षी. म्हणजे फर्स्ट ट्रायलला तुम्ही हाईट मध्ये निघालात, हा, त्याच्यानंतर तुम्ही आताची भरती दिली, ह्याच्यामध्ये तुम्ही भरतीत हा. म्हणजे तुम्ही सेकंड अटेम्प्ट मध्ये भरतीत आला, भरती झाली. बरोबर? तर आता तुमचं जर हाईट मध्ये निघालं तर तुम्ही तुमचं हाईट वाढवण्यासाठी तुम्ही वर्कआउट केला का वर्षभर? वर्कआउट तर केला सर, खूप वर्कआउट केला. योगा म्हणले, औषधा, गोळ्या, बरोबर. सगळं ट्राय केलं. पण नॅचरली जेनेटिक असते, ते जेनेटिकच असते. कारण मग माझ्या वडिलांची हाईट कमी, आईची हाईट कमी, आमच्या बरोबर. घरात सगळ्यांची हाईट कमी, मीच तो उंच आहे. बरोबर. तर माझी हाईट बसली नाही. पण देवाच्या कृपेने सरकारने एसटी कॅटेगरीसाठी जीआर काढला. हा. हाईट 160 केली पोरांसाठी. हा. आणि त्या जीआर मध्ये मी परफेक्ट बसलो. आणि 2 वर्षाची मेहनत सतत चालू होती. येणार कुठं ना कुठं नशीब लागणार, वरती बरोबर. भेटणार. या वर्षी पहिलीच भरती, समजा पूर्ण प्रयत्नाने नशिबाने हाईट भेटली. पहिलीच भरती 135 टोटल लावून ठेवली. ह्या भरतीमध्ये किती हाईट भेटली तुम्हाला? या भरतीमध्ये पण 64.6 बसली. 64.6 बसली. हा. तुम्हाला काय विचारतोय बघा, मध्ये ना ते कोल्हापूरचं फॅट चाललं होतं की हाईट वाढायला. मी पण मुलांना घेऊन गेलो होतो तिकडे, गोळ्या खाल्ल्या, औषधं खाल्ली की हाईट वाढते. तुमची पण हाईट मधून बाहेर निघालं होतं. मग तुम्हाला काही फरक पडला का? हाईट किती वाढू शकते वाटतं तुम्हाला जास्तीत जास्त? जास्तीत जास्त लय तर लय मिनिमम 2 ml, 2 सेंटीमीटरच्या 2 सेंटीमीटरच्या अर्धा 1 सेंटीमीटर वाढू शकते. वाढू, त्याच्यापेक्षा जास्त जास्त एकदम नाही. 163 आहे ना, 165 झाला असं होऊ नाही, शकत नाही, नाही. होऊ शकत नाही सर. बरोबर आहे. कारण ते मी पण स्वतः ट्राय केलं. मी पण कोल्हापूरला जाऊन आलतो. बरोबर. कोल्हापूरला जाऊन आलो, ट्राय हा. केलं. काय म्हणजे नॉर्मल फरक पडला नाही, तर काहीच फरक पडला नाही सर. बरोबर. हा. नंतर गोळ्या लोक सांगतात असं करा तसं करा, काहीच नाही. व्यायाम नीट ठेवा, एवढंच असते. आणि एक बरोबर. लिमिट पर्यंतच हाईट वाढते, त्याच्यानंतर वाढत बरोबर. आणि तुमचं वय वाढल्यानंतर तर वाढणारच नाही. नाही. वाढणारच नाही. बरोबर आहे. जे जेनेटिकली हाईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेचिंग वगैरे करून थोडस फरक पाडू शकतो आपण, बरोबर आहे. हा. पण एकदम असं खूप कमी आहे, खूप 152 आहे आणि 155 झालंय असं होणार नाही. असं होऊ शकत नाही. लहान मुलांच्या सोबत होऊ शकेल कदाचित, पण ज्याचं वय वाढलं त्याला चान्स नाही अजिबात. बरोबर आहे. मोस्टली 17-18 वयाच्या आणि मग आता बघा, ठीक आहे, तुमची हाईट बसत नव्हती, म्हणजे फर्स्ट फेल्युअर होतं तुमचं, बरोबर आहे. मग तुम्ही ते कंटिन्यू का ठेवलं? म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही का आपल्या हाईटच बसत नाही, जाऊ दे, सोडून देऊ? कारण आता मुलं कसे काय करतात माहितीये का, एखाद्याची हाईट नाही भरली ना, ते एवढे डिमोटिवेट होतात ना, सगळं सोडून त्यांना वाटतं की आता काय करायचं नाही, बाद झालं. तर सर काय झालं, हाईट मध्ये मी फेल झालो. त्याच्यानंतर आपली एक तलाठी भरती झाली आणि एक फॉरेस्ट भरती झाली. तर तलाठी भरतीला मी 148.5 पेसा ऍक्ट थ्रू, आमचं गाव पेसा ऍक्ट मध्ये येते, त्याच्यानंतर मी वेटिंगला होतो पहिल्यांदा. बरोबर. पहिल्या नंबरला तिथं. तर तिथं पण वेटिंगला असल्यामुळे काम झालं नाही. आणि फॉरेस्टचीच भरती पेसा ऍक्ट थ्रू झाली. तिथं मला 132 होते. तर तिथं पण हाईट बीट बसलेली, पण डॉक्युमेंट मध्ये बाहेर निघालो. माझ्या खालचा 127 टोटल वाला घेतला. आणि तो माझ्या जवळचा म्हणजे माझ्या मामाचाच मुलगा होता. तुम्हाला किती होते? 132 होते. 132 वाला घेतला, म्हणजे कागदपत्रामध्ये तुम्ही निघालो आणि 27 वाला बसला. तर माझ्या इकडे हाईटला काढल्यानंतर माझ्या ध्यानी होतं का भाऊ, आपला अभ्यास आहे, सगळं आहे, ही वर्दी नाही तर फॉरेस्टची वर्दी भेटते आपल्याला, बरोबर, काही ना काहीतरी मिळेल. आणि त्या चिकटाने मी म्हणजे हाईटला काढलं तर सोडून दिलं सगळं. पोलीस भरती माझ्या डोक्यातच नव्हती. बरोबर. फॉरेस्ट एकच टार्गेट होतं माझं, ध्येय होतं का फॉरेस्टला काढणार आपण, कारण रनिंग चांगली होती. तुम्हाला फॉरेस्ट आवडायचं का पोलीस आवडायचं? पोलीस आवडायचं. बरोबर, पोलीस आवडत आहे. कारण का आता माझ्याकडे विद्यार्थी येतात बरं का, मग त्यांना जर म्हणलं ना तुमची हाईट कमी पडती, तर तिथंच एकदम डिमोटिवेट होऊन जातात. त्यांना काय सांगाल तुम्ही?
मी तर सर संघर्ष सोडू नका. हाईट कमी असते, हाईट तर माझी कमी होते, पण वर्दी भेटणं महत्वाचं असते. बरोबर, तुम्ही काही ना काहीतरी करा की करा. तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट जॉब भेटणारच आहे. आपली हाईट बसतच नाही, त्याला आपल्याला देवानं दिली नाही, त्याला आपण काय काय करणार? करणार? मग जे नशिबात मिळते ते घेणं गरजेचं आहे. बरोबर तेच घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय काय शिक्षण झालंय तुमचं? माझं ग्रॅज्युएशन झालंय. बरं. ग्रॅज्युएशन माझं शिक्षण म्हणजे 7वी 8वी पुण्यात झालं. बरोबर. 7वी 8वी पर्यंत. 8वी 9वी जुन्नरला झालं. बरं. जुन्नर तालुका. आणि त्याच्यानंतर डबल मी इकडे आलो. आपलं रामकृष्ण मोरे पिंपरी चिंचवड इथं माझं बीकॉम झालं. अच्छा, बीकॉम कम्प्लीट केलं तुम्ही. ठीक आहे. मग तुम्ही आता पोलीस भरतीला उतरलात, तुम्हाला म्हणजे असं काही इन्सिडेंट झाला किंवा तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली की पोलीस भरतीमध्येच मला जायचंय? मेन म्हणजे माझा बारका मामा पोलीस आहे. बर. माझं त्याला बघून म्हणजे त्याच्यासोबत जास्त डिस्टन्स नसल्यामुळे आमच्या एज मध्ये त्याला हा. बघूनच मी वाढत आले. कारण बरोबर. सुट्ट्यांना त्याच्या गावाला जायचं आणि तेच माझ्यापेक्षा तो येडा होता माझा मामा. त्याला पहिल्यापासून पोलीस व्हायचं होतं हा. आणि तो पळायला जायचा तेव्हा मला सोबत घेऊन जायचा. बरोबर. त्याच्याकडे बघून 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 मी पोलीसच म्हणजे व्हायचं तुमची ठरवलं. प्रेरणा तुमचा मामा आहे, बारका मामा. मामांकडे बघून तुम्हाला वाटलं की मला पण हेच करायचंय. पोलीसच करायचे. बरोबर. आता तुम्ही तयारी सुरुवात कधी केली तुम्ही? 2021 2021 ला सुरुवात. वय किती होतं तुमचं? तरी 2021 ला मी 17-19 ला 12वी झाली म्हणजे 18-19 18-19 वर्ष. आता वय किती आहे तुमचं? आता माझं 25 आहे. 25 आहे. म्हणजे 19व्या वर्षी तुम्ही हा, 19, सुरुवात. 20. हा, 20व्या वर्षी तुम्ही शोध केलेला आहे. मग तुम्ही मागच्या वेळेस रायगड दिली, बरोबर आहे? हा. मग रायगडवर मागच्या वेळेस दिली तुम्ही, ह्यावेळेस मग पीसीएमसी का निवडला? यावेळी हायटीचं जे राहता अभ्यास आपला पहिल्यापासून होता. ग्राउंड होतं माहित होतं. बरोबर. हायटीमुळे मी रायगडला गेलो, बोललो चुकून मुकून बसलोच. कारण लाकडी याच्यावर थोडं मेजरमेंट वर खाली होऊ शकते. हा. बोललो बसलोच तर तिथं लागेल. हा. पण नाही, यावेळी हाईट पण सूट होती हा. आणि आपण राहायला पण इथंच आहे. बोललो आता आपला जिल्हा आपल्या जिल्ह्यातच मारायचा. हा. आपला अभ्यास आहे कधी कधी. मग तुम्ही 2 अटेम्प्ट मध्ये भरती झाले. तुम्हाला भरती करताना सगळ्यात सुरुवातीची सगळ्यात मोठी अडचण काय वाटत होती? काय अडचण आली तुम्हाला? अभ्यास. अभ्यास. स्टार्टिंगला मी अशा भ्रमात होतो की मी बीकॉम करून आलोय, हा. मी हुशार असेल. पण पहिलाच पेपर माझा 38चा पडलेला सर. बरोबर. बोललो सोपी सोपी गणित मला आले नाही. हा. बोललो लय मागे आपण. मग सुरुवातीपासून नीट बेसिक अभ्यास चालू केला. अभ्यासानंतर ग्राउंड आपलं पहिल्यापासून येड असल्यामुळे गावाकडे राहिलेलं मोस्टली बरोबर. सुट्ट्यांना ground मध्ये. ग्राउंड पहिल्यापासून चांगलंच होतं. फक्त अभ्यास लय हे वाटायचं, अवघड वाटायचं. सुरुवातीला तुम्हाला म्हणजे स्कूल लाईफ मध्ये, शाळे कॉलेज लाईफ मध्ये तुम्हाला तुम्ही एकदम हुशार विद्यार्थी होते का मीडियम? मीडियम. मीडियम. म्हणजे मोस्टली आम्ही खेळाडू टाईपचे. बरोबर. कबड्डी, खो खो. जास्त अभ्यासात लक्ष अभ्यास नसणार. नाही, बॅक बेंचर हा. पहिल्यापासून. बॅक बेंचर. हुशार होतो पण एवढं पण नाही. पण बॅक बेंचर चांगले मार्क पण यायचे. पण हा. मागं बसायचं पोरांमध्ये का 4-5 पोरं गोळा. बरोबर. एकदम ते पुढच्या बेंचवर बसून एकदम सिन्सिअर नाही किंवा तसलं काय नाही, मागं बसून मागं बसून हा. तेवढं करून पण स्पोर्ट्स मध्ये पुढे नाही. स्पोर्ट मध्ये पुढे. बरोबर. कबड्डीला मी तालुक्याला खेळलोय. हा. नंतर आपल्या खो खोला खेळलोय. मोस्टली आमच्या जुन्नर तालुक्यात मी शिक्षण झाल्यामुळे ते स्पोर्टचं कबड्डीचं माहेरघर म्हणतात त्याला. बरोबर. बहुतेक महाराष्ट्रातले माझ्या आठवणीनुसार पहिली कबड्डी वडगाव सानी इथं भरते. बरोबर. तिथं आम्ही खेळायला जायचो. हा. आमचं म्हणजे सर आहेत, हा. सरांचं नाव मला आठवत नाही. ते सर आम्हाला घेऊन जायचे, फुकाट हा. घेऊन जायचे फ्री मध्ये. हा. त्यांच्याकडून फ्री ट्रेनिंग फ्री आहे, फक्त हा. जायचं त्यांच्याकडे खेळायला. बरोबर. त्यांनी लय एक सपोर्ट केला मला. बरोबर. त्यांच्यामुळे तुमचं फिजिकल फिजिकल चांगलं झालं, म्हणजे पहिलं लहानपणापासून तुमचं फिजिकल स्ट्रॉंग, कारण तुम्हाला कबड्डीचं बॅकग्राऊंड होतं. कबड्डीचं बॅकग्राऊंड. बरोबर. आता पोलीस भरतीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास चालू केला, तर अभ्यासामध्ये तुम्हाला चॅलेंजिंग सब्जेक्ट कुठला होता? मॅथ्स अवघड जायचा. कारण सर जरी मी टवाळ खेळ असो ना, पण रीडिंग माझी चांगली होती पहिल्यापासून. बरोबर. आणि किती झालं तरी वाचन आमचे म्हणजे शिक्षकच जंगम सर होते 4थी मध्ये, आपल्या महानगरपालिका नेवाळे वस्ती चिखलीतले. त्यांनी सांगितलं वाचाल तर वाचाल. तेव्हापासून रीडिंग पहिल्यापासूनच चांगली आमची होती. वाचन आमचं चांगलं होतं, पण मॅथ लय हे होतं. बेसिक पासून हळूहळू हळूहळू सुधारत 11-12 खरं म्हणजे 11वीला मला मॅथ आवडायला आला, अकाउंटिंग सब्जेक्ट आल्यामुळे. बरोबर. त्याच्यात जास्त डेसिमल पॉईंट नसायचे, पटापट सुटायचे. पण तिथून आवड झाली निर्माण, ती आवड शेवटपर्यंत राहिली. मग हळूहळू पोलीस भरतीमध्ये आलो. मग बेसिक जे 7वी 8वीला सुटून गेलं. पहिल्या पेपरला तर तुम्हाला मॅथ सोपा गेला का अवघड गेला? फर्स्ट भरतीची म्हणजे रायगडच्या भरतीला हाईटला निघालं काहीच नाही. हा, बरोबर. पण पेपर सोडवायला बसले की मॅथ अवघड जायचं. मॅथ अवघड जायचं, कारण ते
आपल्याला वाटलेले हाय क्वालिटी, पण हाय क्वालिटी नसते सर. ज्याचे बेसिक क्लिअर आहे ना बरोबर, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच क्लिअर प्रॉब्लेम. ज्यांनी बेसिक नाही डायरेक्ट वर लेवल केले त्यांना प्रॉब्लेम येतो. बरोबर. मग आपल्या मुलांना सांगा की ज्याला मॅथ्सची भीती वाटते, काहीच नाहीये हा, तर त्यांनी मॅथ्स मध्ये कसं सुधारलं पाहिजे? सरळ सर माझ्या मते सर पोरांनी बेसिक पहिले धरलं पाहिजे. बेसिक केलं बेसिक पाहिजे. धरलं पाहिजे आणि सोपे सोपे प्रश्न पहिले सोडवणे. बरोबर, म्हणजे डोक्याला लोड नाही येणार. लोड नाही. अवघड प्रश्न काय गेला का माणूस गोंधळून जातो, विचार करायची क्षमता सोडून देतो. बरोबर. भीती आणि आपल्याला असं वाटायला वाटतं की माझ्याकडनं होणारच नाही. होणारच नाही. आणि तो सेम तोच विचार करून मी पण स्टार्टिंगला तेच केलं. मोठमोठा गणित सोडवायचा प्रयत्न बरोबर. केला, चुकायचं. जमलं नाही. मग माझाच मामा पोलीस झाले, त्यांनी मला काय सांगितलं, येत नाही ना तुला हे गणित, लिहून ठेव एखाद्या वहीत बरोबर. आणि जी सोपी आहेत ती सोडून घे. हळूहळू माझा मॅथचा स्कोर हळूहळू वाढायचा. पहिले 2 बरोबर यायला लागले, 5, 4, 10. मग जे अवघड गणित जे सोपी आहेत मग ती सुटत गेले. मग अवघड गणिताला टाइम देता यायला लागला आपल्याला. बरोबर. बेसिक क्लिअर असल्यामुळे ते पटकन सुटायला लागले. अवघड गणित पटकन सुटायला लागले. बरोबर. बघा मित्रांनो, काय तर गणित जर अवघड जात असेल तर काय करणं गरजेचं आहे की बेसिक पासून सुरुवात करा. छोटी छोटी गणित सोडवा असं वैभव सांगतायत आपल्याला. कारण की छोटी छोटी गणित सोडवली की आपल्याला एक गणित सुटलं, दुसरं गणित सुटलं, तिसरं गणित सुटलं, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होतो, तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि आपला माइंड तशा पद्धतीने डेव्हलप होतो आणि मग आपल्याला गणित विषय हा सोपा वाटायला लागतो. तर वैभव, तुम्हाला लेखीला मार्क किती आहेत आता? लेखीला मला आता 90 आहे सर. 90 मार्क आहेत. बघा, 90 मार्क्स कमी नाही आहेत. तर लेखीला वैभवला 90 मार्क आहेत. म्हणजे असं पण नाही की एकदम हुशार मुलगा आहे, फास्ट होता आणि त्याला 90 मार्क्स पडलेत. तर मॅथ्स जमत नव्हतं तरी देखील 90 मार्क्स पडलेले आहेत. तर नवीन लोकांनी जरी स्टार्ट केलं तर वैभव त्यांना अवघड नाहीये. बरोबर आहे. प्रयत्न करत राहायला पाहिजे, संघर्ष चालूच ठेवला पाहिजे. संघर्ष चालू ठेवला पाहिजे. बरोबर आहे. आणि आणखीन दुसरा कुठला विषय तुम्हाला आणखीन अवघड वाटायचा? दुसरा विषय म्हणजे मला बहुतेक बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता एक अवघड जायचा. बरोबर. बुद्धिमत्तेतली मोजकीच गणित असं जे अवघड जातात. हा, नातेसंबंध, एखादा शब्द चुकला, वाचण्यात चुकला का अख्खं नातं बदलून जाते. बरोबर. यानंतर बैठक जिथं नाही ना आहे शब्द. हा, आता PCMC ला एक माझ्याकडून चुकलाय. हा, लाईनीत बसायचं होतं. हा, आता प्रेशर मध्ये मी तो तिथं नाही शब्द नसताना वाचला का नाही, हा, आणि तो मग त्याची जागा मी चेंज करून दुसरीकडे टाकले. तो प्रश्न माझा PCMC ला चुकलाय. बरोबर. फक्त तो प्रेशर मुळे झाला, कारण मला पेपर कव्हर करणं महत्वाचं होतं. बरोबर. बोललो पेपर कव्हर. मोस्टली पोरं काय चुका करतात, तो पेपर कव्हर करते नाही. हा, ज्या पोरांचं पेपर कव्हर होत नाही ते हमखास मेरिट मधून खाली येतात. बरोबर. कारण तुम्हाला पुढचे जे 15 क्वेश्चन येत असतात ते तुम्ही घालून टाकता डायरेक्ट. बरोबर. मग पेपर कव्हर करण्याच्या नादात माझा तो एक क्वेश्चन राहिला, हा, पण देवाच्या कृपेने 90 आले मला ते पेपर. बरोबर. तुमचे सिली मिस्टेक किती झाल्या? तरी सिली मिस्टेक सर कमीत कमी 3 ते 4 मिस्टेक झाल्यात. 3 ते 4 झाल्या. हा, 3 ते 4 म्हणजे एक गोल उत्तर काढले, गोल दुसरे काय गेले. मग तुम्हाला आता आणखी एक महत्वाचं विचारतो, आठवलं मला. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता, तुमची पद्धत कशी होती मला सांगा. म्हणजे बघा, प्रश्नपत्रिका घेतल्या हातात आणि एक हातात अँसर शीट आहे, बरोबर आहे. मग तुम्ही प्रश्नपत्रिकावर त्या टिक मार्क करायचे का एक झाला की इकडे गोल करायचे? नाही, एक झाले. माझं म्हणजे आम्ही ग्रुप आहे, माझा मित्र, आम्ही काय करतो, 1.25 तासाचा टाइम लावतो. 2018 पासूनच्या प्रश्नपत्रिका हा, आता 23 पर्यंतच्या. हा, आम्ही 1.25 तासाचा टाइम लावायचो, कारण आम्हाला माहिती जो टाइम इथं 1.25 तासात लावतो तिथं तो आपल्याला पुरत पण नाही. अर्धा तास पण म्हणजे 1.5 तास पुरत नाही आपल्याला. बरोबर. 1.25 तासाचा पेपर लावायचो आणि मोस्टली प्रश्न सोडवायला लगेच गोल करायचो. आणि बरोबर. जो येत नाही त्याला पेपरला गोल करून पेपर मध्ये गोल करायचा. आणि पुढे निघून जायचो. बरोबर. आणि जे ती दुसरी पद्धत आहे का, आपण पहिले टिक मार्क करा आणि गोल करा, परत नंतर लास्टला गोल करा. त्याचं काय होतं सर, कधी कधी पेपर जर लय हार्ड असला ना, हा, तर पोरं काय करतात, टिक टिक करून जातात आणि नंतर ऐन टायमाला ते प्रश्न सुटल्याने मग त्याचा टाइम घालवतात. हो, आणि शेवटचा अर्धा तास सांगितलं पोलिसांनी, मग जे पर्यवेक्षक खाली वर करतात. मग खाली वर मग 4-5 आता सध्या तीच परिस्थिती झाली. आता मुंबईला माझी 2 मुलं उडाली. हा. 2 कशामुळं? त्यांनी काय केलं, प्रश्नपत्रिकावरती टिक केली व्यवस्थित आणि इकडे आन्सर शीट मध्ये सगळं एक क्रम चुकवला, सगळं चुकलं. चुकते सर. मग नवीन मुलांनी काय केलं पाहिजे की बरोबर एक प्रश्न सोडवा, त्याचा लगेच गोल करून टाका तुम्ही. हा. जे जमत नाही ते प्रश्नपत्रिकेत गोल करा, बरोबर आहे. आणि लास्टला प्रॉब्लेम जो म्हणजे राहिलंय ते गोल बघा, अंदाजे मारायचा, अंदाजे गोल करून टाका, बरोबर आहे. पण जे बरोबर करताय हीच योग्य पद्धत आहे, बरोबर आहे. हीच योग्य पद्धत आहे. जे येत नाही ना आपल्याला, हा, ते तुम्ही किती काय केलं तरी तुम्हाला येणारच नाही तिथं. बरोबर. बरोबर. तुम्ही काय करा, त्या प्रश्न गोल करा, जे येते ते सोडून घ्या पहिले, बरोबर. गोल करून टाका, म्हणजे ऐन टायमाला तुम्हाला प्रेशर येणार नाही.
बरोबर आणि हमखास तुम्हाला 15 मिनिटं शेवटला राहतात जर तुम्ही पहिल्यांदा नीट नियोजन केलं असेल तर. बरोबर. का बाबा आपलं पेपर कव्हर करणे महत्वाचं आहे आणि जे येत नाही ते शेवटच्या 15 मिनिटात बघणे. शेवटच्या 15 मिनिटात बघा. आणि आधीच फक्त नुसतं गोल करत बसले, प्रश्न सोडवत बसले, सगळं चुकणार सगळं फॉर्मॅट. चुकते कारण बरोबर. जे तुम्ही उत्तर काढले जर एक सिली मिस्टेक मुळे तुमची अख्खी लाईन चुकत अख्खी जाते. लाईन चुकत जाते, सगळे मार्क हा. जातात. बरोबर. ठीक आहे. आता मराठी ग्रामरला तुमचं मराठी ग्रामर कसं होतं? मराठी ग्रामर चांगलं होतं पहिल्यापासून. व्याकरण चांगलं आहे. सह्याद्रीचं पुस्तक मी काय ऑनलाईन क्लासेस केले ना काय नाही, सह्याद्रीचं पुस्तक वाचून काढलं. त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदेचं बॅक साईडचं वाचून काढलं. हा. आणि आपल्या नोट्स असतील ते स्वतःच्या मेस्टली सेल्फ स्टडी महत्वाचं आहे. बरोबर. सेल्फ तुम्ही क्लास किती करताय महत्वाचं नाही, सेल्फ स्टडी महत्वाचं आहे. बरोबर आहे. सगळ्यात मेन म्हणजे सेल्फ स्टडी. बरोबर. क्लास तुम्हाला आता युट्यूब आलंय, सगळं ऑनलाईन भेटते, काही पाहिजे तिथे ऑफलाईन ऑनलाईन सगळं चालू आहे. बरोबर. पण त्याला एवढं महत्व नाही जेवढं तुमच्या सेल्फ स्टडीला महत्व आहे. बरोबर. मोस्टली माझ्या मते मी ज्या पोरांच्या सराउंडिंग राहतो तर त्या पोरांचे ज्यांचे 90+ आहेत ना ते सेल्फ स्टडीला महत्वाचं करतात. बरोबर. ते गणित माझं गणित वाढण्याचं कारण का जे गणित मी चुकले ना ती गणित मी एक गणित जरी 3दा चुकलं असं तर 3दा माझ्या वहीत लिहिलेलं असणार. बरोबर. जसे एकतर माझं उत्तर तरी पाठवणार, हा. नाही तर त्याची पूर्ण मेथड तरी पाठवून जाणार. बरोबर. मग तुमचं आता डेली मराठी सोपं होतं. बरोबर आहे. हा. शब्दार्थ वाक्य प्रचार कसे केले तुम्ही? शब्दार्थ वाक्यप्रचार आपल्या बॅक साईडने जे 50,000 Daily करायचे का? हा डेली शब्दार्थाने याला हे नाही हा. का बाबा तुम्ही परीक्षा आल्यावर चालू करा. बरोबर. करायचे तर तुम्हाला लवकर चालू करायला लागतं आणि डेली पाहिजे आणि डोळ्याखालून गेलेलं पाहिजे. हम्म. कारण कमीत कमी प्रत्येक दिवशी एक टॉपिक घेतला का अर्ध्या तासाचा टाइम बरोबर. होते शब्दार्थांना. रोज 10 मिनिटं दिली तरी पण तुमचं वर्षभर कंटिन्यू Continue राहिलं का? पाहिजे आहे का नाही? हा. ग्रामर 15 मार्काचा समजा आपण 10-25 पैकी 12 मार्क ग्रामर, हा. 13 मार्क जर का शब्दसंग्रह पकडला हा. तर शब्दसंग्रह हा असा प्रकार आहे की तुम्हाला रोज वाचावंच लागणार. बरोबर आहे. डायरेक्ट 1 मार्क जातो सर. नाहीतर 1 मार्क जातो. डायरेक्ट 1 मार्क. हम्म. संधी झालं आपण दुसरं झालं तर थोडा विचार करून सोडू विचार लॉजिक लावू शकतो. लॉजिक लावू शकतो पण याला लॉजिक नाही, याला हा. अर्थच माहित नसेल ना तर ते मार्क्स गेले तुमचे. समजायचं. बरोबर. म्हणजे मुलांना काय सांगाल की तुम्ही शब्दार्थ काय करा, रोज कमीत कमी 10 मिनिटं तर तुम्ही शब्दार्थ वाक्यप्रचार वाचा. दिलाच पाहिजे. काही करा पण तेवढं वाचलं पाहिजे. वाचलं पाहिजे. बरोबर. तुम्ही बसता उठता काय जास्त नाही, जेवताना तुम्ही पुस्तक पुढे ठेवू शकता. हम्म. काय मोबाईल बघण्यापेक्षा ते बसल्या बसल्या आता मी जेव्हा खाली होतो कोकणात हम्म. मामाकडे बसमध्ये बसता शब्दार्थ वाचायचे. बरोबर. ते आपली लालपरी हा. तिच्यामध्ये तर माझे मित्र पण होते ना तर आम्ही बसमध्ये वाचायचो. बरोबर. माणसं आमच्याकडे बघायचे का काय करतात हा. आपण आता करणार काय हा. भरती तो व्हायचे. गावाकडचे पोरं असं लाजत बिजत नसायचे कोणाकडे, बरोबर. सगळी आपलीच माणसं असायची. हा. बसमध्ये वाचायचं त्याच्यामुळे ती सवय लागलेली आम्हाला. बरोबर. प्रवास करताना तुम्ही बसमध्ये शब्दार्थ वाक्यप्रचार म्हणे हे वाचत बसायचं. बरोबर आहे. मॅथ सोडवत येत नाही पण तुम्ही हे वाचू शकता ना. वाचू आहे की शकता. नाही? जीएस कसं कव्हर केलं तुम्ही? जीएस मी ना सर आपल्या सह्याद्रीचं जीएस पार्टिशन करून घेतलं. हा. सह्याद्रीचा जो जीएस चा ठोकळा आहे तो मी 3 ते 4 वेळा वाचलाय. बरोबर. एकदा डीप मध्ये वाचला, दुसरा रीडिंग 3दा. तो वाचल्यानंतर तात्याच्या ठोकळ्याकडे गेलो. तात्याचा ठोकळा पण 2दा-3दा वाचला. आणि एक प्रशांत धस सर नावाचे आपले हडपसर मधले त्यांनी त्यांचं इथं आकुर्डीला एक लेक्चर भरायचे. त्यांच्या लेक्चरला मी गेलतो, फ्री मध्येच गेलतो. ते सर एक ओळखीचे त्यांच्या थ्रू. तर त्यांचे शिकवण्याची पद्धत मला थोडी आवडली आणि मग ते जे सांगायचे ते नोट्स काढले. त्या नोट्स काढलेल्या मी डेली वाचायचो. बरोबर. आणि तेवढं तिथं 2 महिन्यापूर्वीचा अभ्यास मी अजूनपर्यंत जीएस परफेक्ट आहे. परफेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. म्हणजे आता तुम्ही काय म्हणले आधी सह्याद्री टोकळा परफेक्ट केला, त्या 2-3 रीडिंग झाल्या, परत तात्याचा टोकळा घेतला, त्याच्या 2 रीडिंग झाल्या, परत तुम्ही नोट्स काढलेल्या, तुम्ही नोट्स वाचल्या. म्हणजे मुलांना काय सांगाल की तुम्ही एकदा कमीत कमी 2-3 रीडिंग तर झाल्या पाहिजे ठोकायचे. बरोबर आहे. एका रीडिंग मध्ये काहीच होत नाही. कमीत कमी एका पुस्तक जो तुम्ही कोणतं चॉईस करा, का मी सह्याद्री म्हणतो म्हणून सह्याद्री घेऊ नका असं काय नाही. बरोबर. तुम्हाला जो बेसिक वाटतोय ना तो निवडा, पण त्याची 2-3 रीडिंग म्हणजे तो झोपेत जरी तुम्हाला विचारलं ना हा पुस्तकात हे काय हे प्रश्न आला पाहिजे, 5 नंबर सकट ऑप्शन सकट सांगता आला पाहिजे. कारण आपल्या पोलीस भरतीला मोस्टली रिपीट क्वेश्चन असतात, PYQ असतात. बरोबर. अजूनही मला आठवतंय बेलापूर आपलं साखर कारखाना खालच्या वहीचं 3रं ऑप्शन उत्तर आहे, एवढं माझ्या लक्षात आहे. खालच्या साईडला महाराष्ट्रातील पहिला सहकारी कारखाना बेलापूर, 3रं ऑप्शन उत्तर आहे. बरोबर. ते वाचलेलं लक्षात आहे. बरोबर. कारण तो मी एकदा चुकलो तो हायलाइटच करून ठेवलेला त्याच्यात. बरोबर. एक प्रश्न चुकला की त्याला तुम्ही काय करायचं, हायलाइट करून ठेवलं पाहिजे. बरोबर. आता PYQ दररोज PYQ सोडवले पाहिजेत का?
प्रश्नपत्रिका PYQ चे झाले पाहिजे. जसं बेसिक म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास झाला ना 75-60% त्यांनी हा. सोडवलंच पाहिजे. मोस्टली नवीन पोरांनी सिलेबस कव्हर करायला पाहिजे. आधी सिलेबस कव्हर हा. करा मग आणि नंतर हळूहळू हळूहळू तुम्ही PYQ पण घ्या. PYQ कव्हर बरोबर. पण PYQ च्या मधले प्रश्न पडतात मॅक्झिमम, बरोबर आहे. मोस्टली PYQच पडतात. फापट पसरा करत बसायची पापड गरज नाही. पसरा काहीच नाही. आता तुम्हाला 90 मार्क पडलेत, हा. मग तुम्ही किती पुस्तकं रेफर केली? रेफर असा तुमचा ढिगारा आहे का पुस्तकांचा? नाही नाही नाही. नाही. माझं मी तुम्हाला सांगितलं पण सह्याद्री, तात्याचा ठोकळा, हा. माझे नोट्स, गणिताला एक पुस्तक नाही. बर. आपलं नोबेलचं जे आहे हा. तेच. बरोबर. आणि आपले जे माझं जीडीची पण एक बॅच होती ती हा. केली, त्याच्यातले जे नोट्स आहेत तेच बरोबर. माझे. अजून ते पानं जी मी जुनी वही केली त्याची पानं फाटून गेलेत, पण ती सांभाळून ठेवली मी अजूनही, बरोबर. कारण चुकलेलं गणित मी त्याच्यात लिहायचो. हा. रिपीट रिपीट हा. रिपीट. म्हणजे 5 पुस्तकावरती पोलीस भरती काढली. हा, पोलीस भरती. कारण काय करतात माहितीये का, मुलं आता नवीन आलेल्या मुलांना करीत असते, चला कुठलं पुस्तक घेऊ सर, हे पुस्तक ते पुस्तक हे पुस्तक. आता ते लायब्ररीत जाऊन बघितलं तर उगाच बिनकामाची MPSC ची पण पुस्तक, शॉर्ट टिक ठोकळा, अमुक तमुक तमुक सगळे पुस्तकं करत बसतात. पण मला पण हे सांगायचं पोरांना, एवढं फापट पसऱ्या करायची गरजच नाही. तुम्ही शॉर्ट मध्येच करा, तेवढंच करा, रिपीट करा, त्याच्याशी रिलेटेडच क्वेश्चन असतील. पण तुम्हाला ते डोळे उघडून बघता आलं पाहिजे. ते कधी कळणार आहे की तुम्ही ते सारखं 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 वाचल्यावर कळणार आहे. बरोबर आहे. रिव्हिजन लय महत्वाचं. रिव्हिजन पाहिजे, रिपिटेशन पाहिजे. बरोबर आहे. Repetition पाहिजे. कारण मोस्टली प्रश्न बाहेरचे नसतात सर, बरोबर. प्रश्न आतलेच असतात, पण त्यांचे विचारण्याचे टाईप विचारण्याची पद्धत बदललेली आहे. एकच बरोबर. प्रश्न तोच प्रश्न तेच उत्तर फक्त फिरून विचारतात. करून विचारतात. फक्त पोराला समजलं पाहिजे की तुम्हाला काय विचारले. गणितात मोस्टली हा. जीके विकेला आपल्याला नाही करत, पण गणितात ते तसंच बरोबर करतात. का बाबा उत्तर तेच, संख्या तीच, फक्त विचार. बरोबर आहे ना. आता एक प्रश्न आहे साधा की प्लासीच्या लढाईने इंग्रजांची भारतात, त्याला ऑप्शन एका प्रश्नामध्ये येतो मुहूर्त वेळ केली, एखाद्यातून पाया रोवला, आहे का नाही. हे एखाद्या म्हणतो की ह्यांची सत्ता सुरुवात कधी झाली. म्हणजे एक प्रश्न तोच आहे, कन्सेप्ट तीच आहे, पण शब्द किती बदलले. शब्द बदल. मुहूर्तमेढ, पाया, आहे का नाही, सुरुवात, हे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे ते कन्सेप्ट काय आहे. कन्सेप्ट काय. बरोबर. तर GS साठी काय केलं पाहिजे की तुम्ही हाय ते पुस्तक वाचा, रिपीट 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 करा. कमीत कमी माझ्या मते ना, मी नवीन मित्रांना सांगेल कमीत कमी 3दा तरी एक पुस्तक वाचून टाका. 3दा तरी रिपिटेशन झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न शब्द आठवतो तुम्हाला. बरोबर. फक्त तुम्ही 3दा प्रामाणिकपणे वाचला पाहिजे. बरोबर. 3दा जर वाचला हा, पाहिजे तुम्ही. प्रामाणिकपणे. मी मुलांना बऱ्याच वेळा सांगितलं बरं का, आता पण भरतीमध्ये त्यांना मी सांगतो, मी माझं सजेशन काय सांगतो माहितीये का, 3 पुस्तकं घ्या, 3 ठोकळे घ्या कुठले पण, आणि एक ठोकळा घ्या ते परफेक्ट 2, 3, 4 वेळा वाचा. एवढा पुस्तक आहे एवढा करा. परत ह्या पुस्तकात जे प्रश्न नाहीयेत तुम्ही दुसऱ्या पुस्तकातनं शोधून काढा. सेम डाटा असतो, हा, एक same 10% 20% चेंज चेंज असतो, असतो. ते चेंज वाला काढा. आणि परत तिसरा काढा, त्याच्यामुळे तुम्हाला 10% फिल्टर भेटेल. हा. आता एवढं 10% हे 3 पुस्तकं परफेक्ट झाले, ह्याच्या बाहेरचं GS पडणार नाही. नाही बरोबर आहे का? पडतच नाही. ह्याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही. आता मी जे नोट्स काढले सर प्रामाणिकपणे सांगतो, हम्म. सह्याद्रीतलं त्याच्यातलं निम्म आहे, निम्म तात्यातलं ठोकायतलंय, हा. निम्म ते सरांनी बोललेले का ते माझ्या कानात, ते एक्स्ट्राची माहिती बरोबर. ती मी त्या नोट्स मध्ये काढली. म्हणजे तिन्ही पुस्तकाचं मिळून कॉम्बो माझ्या नोट्स आहेत. बरोबर. म्हणजे तिन्ही पुस्तकाचं थोडं थोडं सारांश घेऊन जे मेन परफेक्ट गाभा असतो तो त्याच्यात आहे. तो त्याच्यात काढलाय. हा. मग मुलांना तुम्ही काय सजेशन द्याल की पुस्तकं वापरली पाहिजेत का आपल्या हाताने नोट्स बनवल्या पाहिजेत? हाताने नोट्स बनवल्या पाहिजे. मेन पुस्तकं वाचा तुम्ही, वाचायला काय नाही त्याच्या पलीकडे, पण मेन जो गाभा असतो का ते तुम्हाला काढायचं तुम्हाला काढायचे का बाबा. आतापर्यंत आयोगाने आपल्याला विचारलंय काय, आयोगाने कोणत्या टॉपिक विचारले. बरोबर. आता मी सांगतो, मी 4च समाज सुधारक केलेत. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, आचार्य भावे, बरोबर, आणि आपले दोंडो केशव कर्वे. 5 याच्या पलीकडे मोस्टली एखादा प्रश्न बाहेर जातो, यांच्याशिवाय प्रश्नच येत नाही. बरोबर. आला तर लास्टला आगरकर. हा. 5 समाज सुधारकावरती कोण कोण सांगितलं? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, आपले राजर्षी शाहू महाराज, दोंडो केशव कर्वे आणि भावेंना पण मोस्टली विचारते नाही, पण आगरकर आणि यांच्यावर जास्त विचारतात. बरोबर. 5 समाज सुधारक केले त्याच्या बाहेरचं पडत नाही. तुम्ही अख्खा ते समाज सुधारक पुस्तक घ्या, सगळ्यांना पाठ करत बसायची काय गरज नाही. बाकीचे काय तुम्ही आणि हे तुम्हाला जे म्हणजे मी प्रत्येक मुलाला बोलतोय बरं का, आतापर्यंत जेवढ्या सोबत बोलतोय ना, जो सक्सेसफुल आहे ना तो हेच सांगतोय. काय सांगतोय माहितीये का, तुम्ही कॅच करायला शिका. तुम्हाला काय कळलं पाहिजे की हवं पुस्तक दिले ह्याच्यातून सारांश, तुम्ही जो शब्द वापरला तर गाभा काढायला शिका. बरोबर आहे. आणि प्रत्येक मुलाचा तोच फॉर्म्युला आहे. तुम्हाला पुस्तकातनं गाभा काढता आला पाहिजे, उगाच फापट पसरा करत बसू नका. बरोबर आहे. बरोबर. ठराविक पुस्तकं वाचा. आणि हे कधी माहितीये का, माझे एक मित्र आहेत, ते कधी झालं 2019ला भरती झाल्या.
तर तो त्यावेळेस काय करायचा माहितीये का, त्यावेळेस तो असंच फॉर्म्युला वापरायचा, फक्त ठराविक गोष्टी करायचा. आणि बाकीचे पोरं करायची काय, एनसीआरटी करतो, स्टेट बोर्ड करतो, अमुक पुस्तक वाचतो, तमुक पुस्तक, सगळे पोरं राहिली, ते एकटं पोरग पोलीस झालं. म्हणजे त्यावेळेस पासून आतापर्यंत मी ऑब्झर्व करतोय ना, ज्या मुलाने ठराविकच केले तोच मुलगा त्यालाच भरपूर भेटले. आणि जे फापट पसरा एमपीएससीची पुस्तक आणतोय, स्टेट बोर्ड आणतोय, एनसीआरटी आणतोय, त्याला काय भेटत नाही. नाही नाही, बरोबर आहे. करण्यासारखं हजारो पुस्तक आहेत, पण सगळं करण्याची गरज नाही. गरज नाही. पोलीस भरतीला तुम्हाला काय एकदम हाय लेवलचं विचारायचं नाही. नाही नाही, फक्त जे विचारलंय तेच तेच तुम्ही चांगलं केलं पाहिजे. तेच तेच बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सांगाल की आता हाताने नोट्स बनवणं कधी पण चांगले, आपल्या आपल्या हाताचे नोट्स बेस्ट बेस्ट. बेस्ट असणार. आणि आपल्या हाताच्या नोट्सचा प्रयोग आहे, आपण वाचून वाचून आणि हाताने लिहून काढतो, ते माइंडला डायरेक्ट ते डोक्यात बसतं. बरोबर आहे. होते. ते कसं जुनी आठवणी अचानक आठवलं कसं हसू फुटते, बरोबर सेम तशी तर असते का ते विसरत नाही माणूस हाताने नोट्स काढलेलं. बरोबर वाचून गेलेलं नुसतं वरच्या वर वाचून विसरून जातो माणूस, बरोबर पण हाताने नोट्स नाही विसरत माणूस. बरोबर. बरं ठीक आहे. तुम्ही आता मग अभ्यासाला किती वेळ द्यायचे डेली? डेली कन्सिस्टन्सी म्हणजे असं अप्रॉक्सिमेट तुम्ही 10 तास नाही की कन्सिस्टन्सी माझ्या एवढा वेळ अभ्यास होता म्हणजे होता कमीत कमी 6 तास. 6 तास कन्सिस्टन्सी तुम्ही दिलाय. काय म्हणजे झालं तरी दिवसात माझं 6 तास कुठंच गेले नाही अभ्यासाचे. बरोबर. टाइम लावून अभ्यास कसं म्हणजे कंटिन्यू द्यायचे का हे करू? मोस्टली माझं 3 तास कंटिन्यू, गॅप 3 तास. बरोबर. 3 तास 3 तासाचा गॅप मध्ये म्हणजे कंटिन्यू तुमचं 6 तास झालेले आहेत. झाले. बरोबर. थोडेसे जास्त झालं असेल पण 6 तास ऍव्हरेजला हा, हा. कन्फर्म आहे. 6 म्हणजे माझं 6च्या कमी नाहीच, पण कुठंच नाही, कधीच 6च्या नाही. कमी नाही. कमी नाही, कमीत कमी 6 तास केले. कमीत कमी. आणि 6 तास अभ्यास तुम्ही किती दिवसापासून करताय? तर आता मी खरं म्हणजे ना, जर ह्या भरतीचा विचार केला तर 6 महिन्यापूर्वीपासून continue. 6 महिन्यापासून कारण तुम्ही त्याच्या अगोदर आपलं भरतीचं कसं हे नव्हतं, संभवत नव्हती म्हणून आपलं करायचे पण एवढं लक्ष देऊन एवढं लक्ष नाही, पण 6 तास 6 महिन्यापूर्वी जसं भरती कळली तसं चालेल. 6 महिने तुम्हाला जसं कॉन्फिडन्स आला तसं तुम्ही हाईटचा हा. बीटचा तुम्ही खूप चांगला केला. मग. हा, हाईट. आता प्रामाणिक 38 ग्राउंड होतं, 45 पडलं. लेखी पहिले 80, 75, हा. 90 आज झाले. 90 6 केली. महिने, फक्त 6 महिने खरे महिने. बरोबर. नाही तर सगळं माझं फोकस 5 किलोमीटर हा फॉरेस्टला होतं, सगळं 5 बरोबर. किलोमीटर आणि TCS पॅटर्न. बरोबर. त्याच्यावरती लक्ष हा. असायचं. ठीक आहे. तर आता आपण ग्राउंडकडे जाऊया. आता ग्राउंडला तर तुम्ही माझ्यासमोर ग्राउंड करताय, मी तुम्हाला बघतोय, तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने ग्राउंड करताय आणि कंटिन्यू ग्राउंडला आहे. हा. हा कंटिन्यू ग्राउंडला आहे. तर तुमचा स्ट्रॉंग इव्हेंट कोणता होता आणि वीक इव्हेंट कोणता होता? जो माझा स्ट्रॉंग इव्हेंट होता तो होता 1600. 1600 स्ट्रॉंग इव्हेंट होता. आणि वीक होता गोळा. बरोबर. पण यावेळी उलट काम झाले, हा 1600 झाले कमी, हा. गोळा झालाय बेस्ट. बर. कारण माझी हाईट 64.6, वजन 50 किलो. हा मोस्टली बघून कोणाला वाटत नाही का हे पोरगा गोळा आउट ऑफ टाकील. हा पण मला माहित होतं का गोळा गेल्याशिवाय टोटल बसत नाही. बरोबर. गोळाच बाहेर काढायचा, 1600ला कमी केला, हा. गोळ्यावर लक्ष दिलं आणि देवाच्या याच्याने PCMC पहिलाच गोळा आउट ऑफ निघाला. आउट ऑफ गेला. हा 1600 किती मार्काचा आला? 1618 मार्क झाला. 18 मार्काचा हा. आला. 100 112 मार्काचा. 112 मार्कात. तुम्हाला कुठल्या इव्हेंटची भीती वाटायची का? मला गोळ्याचीच भीती वाटायची. गोळ्याची भीती वाटायची? गोळ्याचीच भीती वाटायची. शेवटपर्यंत मी शेवटच्या 6 दिवसात माझा गोळा हातभर बाहेर निघायला आला. हा हातभर त्याच्या अगोदर जात होता, पण आधी मध्ये हा. काही पोरा बोलत होते 1600 मध्ये आणि तुझं 1600 चांगलं आहे. बरोबर. पण त्याचा विचार माझ्या पहिल्यापासून मनातच होता की गोळा तर यावर्षी काढायचे, गोळा काढल्याशिवाय नाही. वाटलं 1600ला 2 मार्क कमी होते, आउट ऑफ नाही, 18 बसू दे, 16 बसू दे, पण गोळा बाहेर गेला पाहिजे. बरोबर. मग आता मुलांचं काय म्हणणं माहितीये का, जर 1600 आउट ऑफ असेल गोळा नाही निघत नाही, गोळा आउट ऑफ असेल 1600 निघत नाही, तुम्हाला असं वाटतं का काय? नाही नाही नाही, आता मी माझ्या याच्यानुसार बघतो, पण माझाच एक मित्र आहे विवेक नावाचा, 1600 आउट ऑफ, तब्येत माझी सेम, हाईट सेम आहे, गोळा आउट ऑफ 1600 आउट ऑफ 100ला 12 मार्क. बरोबर. म्हणजे असं काही नाही, तुम्ही मुलांना डोक्यातनं काढून टाका की 1600 मारले की गोळा जात नाही, गोळा टाकला की 1600 जात नाही. असं डोक्यात धरूच नका. तिने इव्हेंट आउट ऑफ निघू शकतात. बरोबर आहे. इव्हेंट आउट ऑफ निघतात. कारण आता माझा प्रॉब्लेम पण तो झाला का, मला तो बोलत होता 1600 तू आउट ऑफ कर, गोळा आउट ऑफ कर, पण माझ्या ध्यानामध्ये तेच होतं. पण नंतर मला असं जाणवलं की मी 1600 करू शकत होतो, टाकत होतो, कारण मी चिटकून ज्याचा 1600चा आमच्या आउट ऑफ असला त्याला चिटकूनच होतो, पण मी रिस्क घेतली नाही का बाबा धावलो नाही तेवढा. म्हणजे तुम्ही केलं तर 100% झाला. बरोबर आहे. केलं तर 100% झालं असतं, पण तुम्ही तेवढे रिस्क नाही घेतली. रिस्क नाही घेतली. म्हणलं गोळा जातो आता एवढं बाद झाला. बाद झाला. म्हणजे मुलांना ट्राय केलं पाहिजे. बरोबर आहे. ट्राय केलं पाहिजे, मार्क नाही घालवले पाहिजे मार्क हातातले. नाही घालवलं पाहिजे.
कारण एका मार्काने एका मार्काने मुलं उडतात. उठतात. तुमचं जर होत असेल तर तुम्ही का बरं घालवताय? काय घाल लेखीचा काय भरोसा नाही. लेखीचा नाही बरोबर. मी सांगतो सर, हे पेपर हार्ड आला असताना हा तर मग